वर्षापूर्वी आम्ही सावई वेऱ्याला शारदाताईंच्या घरी प्रागतिक विचार मंचातर्फे त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या मनातली कळकळ किंवा खळबळ ही आमच्यासमोर व्यक्त केली आणि त्यांना खूप इच्छा होती की त्यांच्या जीवनावर आधारित असं पुस्तक लिहिलं जावं म्हणून. आणि त्याच वेळेला आम्ही सगळ्यांनी त्या विचाराची उचल खाल्ली आणि रमेश वस्कर यांनी पुढाकार घेऊन आज ते प्रत्यक्षात येत आहे. आम्हाला सगळ्यांनाच त्याबद्दल खूप आनंद होतोय. जसं म्हणतात की कधी कधी चांगल्या कामांना सुद्धा खूप अडथळे येतात आणि परमेश्वर परीक्षा बघत असतो, तसं काहीसं या पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत झालेलं आहे. बऱ्याच वेळेला योग जुळून आले परंतु काही ना काही कारणाने ते होऊ शकलं नाही. आज मात्र सगळे अडथळे पार करून शेवटी आपण इथे जमलेलो आहोत या पुस्तक प्रकाशनासाठी. मी रमेश वंजकर यांना विनंती करते की पुस्तक प्रकाशनाच्या सुरुवातीला त्यांनी 2 शब्द बोला. मित्र नमस्कार. खूप आनंद होतोय की शारदाताई सावयकर यांच्या संबंधी जे पुस्तक लिहिलं गेलं त्या संबंधी खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास सांगत असताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, खरं म्हणजे हा कार्यक्रम ढवळीकर सरांनी खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा केलेला त्यांच्या घरी, परंतु योग झाला नाही. परंतु ते आज इथं आपल्याला वेळ देऊन आले. शारदाताई सावयकर, डॉक्टर रणिता तिळवे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली. जयवंत आडपईकर, कवी विनोद नाईक, ज्योतिताई ढवळीकर, त्यांच्या मातोश्री गावकर, त्याचप्रमाणे आपण सगळे मुद्दाम विश्वनाथ नेने इथं आलेले आहेत आणि आमच्या दैनिक गोमंतकचे श्री संदीप देसाई हे आले आणि राजेश कवळेकर आहे माझा विद्यार्थी. खूप आनंद होतो आहे. आणि माधवराव ढवळीकर ट्रस्टने हे पुस्तक प्रकाशित केलं. सुंदर असं पुस्तक ते झालेलं आहे आणि खरं म्हणजे जिथं जागतं स्मारक जसं म्हणतो आपण तसं शारदाताईंचं हे सगळं चांगलं दस्तऐवज त्याच्यामध्ये आहे असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि आपल्याला प्रोत्साहन देणारे ढवळीकर सरासारखे ज्या वेळेला व्यक्ती भेटतात त्यावेळेला कशाची कमतरता पडत नाही असं मला वाटलं. कारण त्याने आम्ही गेल्यावर लगेचच सांगितलं, ते आल्या, ते म्हणाले आमच्या नातलं गायचं आतून आले आणि आपण तुम्ही पुस्तक काढा एवढं सांगणार आहे. मिथिल आले, त्यांनी सुद्धा सांगितलं करा तुम्ही म्हणून आणि एवढं मला सहकार्य लाभलं. आणि 3-4 खेपा मी इकडे आलो, त्यांची सगळी माहिती घेतली आणि त्यासंबंधी लिहायला लागलो आणि हा पुस्तक हे साकार झालेलं आहे. मला खूप आनंद होतो की त्यांच्या निवासस्थानी ह्या घरामध्ये त्यांच्या हा जो योग आला आहे तो छोटाखाली जरी कार्यक्रम आला तर तो खूप मोठा आहे असं मी मानतो. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्ट आहे ना, त्यांच्या अगोदर मानतो कारण त्यांच्यामुळे हे पुस्तक साकार झालं आणि अत्यंत सुंदर. मला वाटतं कुठच्याही स्वातंत्र्यलेखच असं पुस्तक आलेलं नव्हतं. हे चांगलं झालेलं आहे असं म्हणतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. शारदा आत्या आणि सगळे उपस्थित, खरं म्हणजे आत्यांना हे पुस्तक स्वतःचं आत्मचरित्र म्हणून लिहायचं होतं. मी ज्यावेळी रिटायर झालो त्यावेळी मी थोडासा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर बसलो आणि लिहून घेतलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. नंतर मला दुसरा जॉब मिळाला, मी इकडे येऊ शकलो नाही. वस्करांच्या हाती मे बी परमेश्वराची इच्छा होती त्यांनीच लिहावं. ते माझं काम अर्धवट राहिलं, त्यांनी पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचे आभार. माधवराव ढवळीकर ट्रस्ट आहे यांनी पुढाकार घेऊन त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, त्याबद्दल त्यांचे पण आम्ही सावयकर सर्वपरी सावयकर आभारी आहोत. हे त्रास जे त्यांनी काढले स्वातंत्र्य लढ्यात, गोव्याच्या लिबरेशनसाठी जो स्वातंत्र्यासाठी उडी टाकली त्यांनी, हे सगळ्यांना समजलं पाहिजे, पुढील पिढ्याला समजायला पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त होईल आणि त्याच्यातले थोडे थोडे तरी अंश एखाद्या पुस्तकातील धड्यात घालून जर आजच्या पिढीला सांगितलं तर कळेल त्यांना की स्वातंत्र्यासाठी
सगळ्यांनी, फक्त सावयकरांनी जसं नाही, सगळ्यांनी किती प्रयत्न केलेले आहे. शारदा आत्यांना अजून एक खंत आहे की त्यांनी ज्यासाठी ह्या स्वातंत्र्य लढ्यात उडी टाकली होती तसं चित्र त्यांना आजच्या ह्या पॉलिटिकल ह्याच्यात दिसत नाही आहे. ती त्यांची खंत आहे मनात आणि त्या बोलून दाखवतात कधी कधी हे काय चाललं आहे असं, आम्ही याच्यासाठीच का स्वातंत्र्य मिळवलं. आणि हे आत्ताचे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना पण समजलं पाहिजे, त्यांची खंत समजली पाहिजे. अजून कुणी स्वातंत्र्य सैनिक असतील आपलं बोलून दाखवायला असं मला वाटत नाही. आता त्यांचंच वय आता जवळजवळ 92 वर्ष झाली तरीसुद्धा ते अजून खंबीर आहेत. त्या म्हणतात मी बोलेन, फक्त शरीरानं थकले, मी मनाने नाही थकलेले, अजूनसुद्धा मी ह्याच्यासाठी प्रयत्न करीन असं म्हणतात. आम्हाला अभिमान वाटतो त्याबद्दल. हा कार्यक्रम छोटासा जरी झाला तरी आम्ही तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. विशेष काही सांगायची गरज आहे असं वाटत नाही. आणि मला वाटतं कुणी म्हणतात का पेन्शन घेतात तुम्ही, बरं आहे तुमचं, पण आम्ही पेन्शन करता हे केलेलं नव्हतं आणि नाही पण. आणि आम्ही मी पेन्शन हातात घ्या, माझ्या मोठ्या भाऊनं तर पेन्शनच घेतलं नाही. मी 5-6 महिने घेतलं नव्हतं, मला जाऊन मुद्दाम घ्यायला सांगितलं. पण आम्हाला कठीण वाटतं ते पेन्शन घ्यायला, म्हणून मी माझं पेन्शन बहुतेक गरीब विद्यार्थी आहे ना त्यांच्या ह्याच्याकरता बहुतेक मी हे केलेलं. मी स्वतः माझं पेन्शन वापरत नाही. एक झालं म्हणजे कुणी समजावं की पेन्शन येतं यांना, बरे यांची म्हणतात, बोलतात, कळणार, वाईट वाटतं. पण एकाही फ्रीडम फायटरच्या मनात पेन्शन मिळणार आणि कुठं माहिती होतं. एक झालं. आणि एक वाईट वाटतं काय, आता जे तरुण मुलं आहे, तरुण मुलांना तयार करावं या जाणत्या माणसाने. आणि गोवा आमचा पूर्वी होताना तसा ठेवावा असं मला वाटतं. सुजलाम सुफलाम करावा. म्हणजे रानं जातात बघा आता ते, आणि ओसाड जसं महाराष्ट्रात आहे तसं होऊ नये. आणि गोव्याचं नाव जसं उंचावलं आहे तसं आणखी उंचावून तरुण मुलांनी ठेवावं असं मला वाटतं. आणि बाकीचं विशेष बोलले ते त्रासांचं काही मी सांगत नाही तुम्हाला. हे सगळं पुस्तकात आलेलं आहे. आणि त्यांना त्रास म्हणायचे नाही. आपल्या आईकरता कुणी त्रास म्हणतो का? आईकरता कष्ट करतो, त्रास बघतो, त्याला त्रास म्हणत. आम्ही केलं ते आमच्या आईकरता केलं. पण जे बाहेरचे लोक, म्हणजे गोव्या बाहेरचे लोक येऊन त्यांनी जे मार खाल्ला आहे, प्रेतासारखे पडत होते. आम्ही पिंजऱ्यात इकडं होतो आणि असे समोरच्या पिंजऱ्यामध्ये प्रेत कसे आणून घालत होते रक्तबंबाळ करून. हे आमच्या गोव्याकरता त्यांनी गेले. आम्हाला मार खाल्ला काहीच ते म्हणायचं नाही. मार खाल्ला, त्रास भोगला म्हणायचंच नाही. पण त्या लोकांनी आमच्या गोव्याकरता जे त्रास भोगले आहे त्यांची आठवण ठेवून आता पुढच्या पिढीनं हा गोवा सुजलाम सुफलाम राखावा अशी खूप इच्छा आहे. मी मरायच्या अगोदर मला तो दिसावा असं वाटतं. आणि किती आयुष्य आहे माहीत नाही, नको मला आणि आयुष्य. पण मुलांनी पुढं सरलेलं मी पाहावं आणि ह्या माणसांनी त्यांना पुढं काढावं असं मला वाटतं. बाकी सगळं व्यवस्थित आहे. पण आहे तो पण दूर करावा. आणि काही नाही, तो पण मी बोलून दाखवणार नाही असं. आणि काही नाही, बाकी सगळं तुम्ही बोललेलं आहात आणि बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही तुरुंगात जाताना होता तसा गोवा असू नये, कारण आम्ही जायच्या अगोदरच्या लोकांनी भरपूर हाल काढले गोव्याकरता. पण आम्ही आनंदात होतो तशी. म्हणजे तसा बरा गोवा ठेवावा पुढच्या मुलांनी असं वाटतं. आम्ही लाकडाच्या चमच्यानं जेवलं, आताची मुलं सोन्याच्या चमच्यानं जेवतात. पण तो सोन्याचा चमचा कसा आला हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि जे आमचे ह्याच्यावर सत्तेवर आहे त्यांना समजावून सांगावं अशी इच्छा आहे. आणि काही नाही. देवी श्री महालक्ष्मीला विनम्र वंदन करतो. आणि झुंजार स्वातंत्र्य सेनानी शारदाताई सावयकर यांच्या
या पुस्तक विमोचन समारंभाला उपस्थित असलेले माझ्याबरोबर ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते प्रागतिक मंच पुन्हा गोवा यांच्या माध्यमातून रमेश वस्कर आज आमच्याबरोबर इथं आहे. त्याचप्रमाणे आमचे रिटायर्ड जज इथं उपस्थित असलेले श्रीयुत सावईकर, आमचे आडपईकर, डॉक्टर अनिता दिवे, सगळे प्रागतिक मंचचे सभासद, सगळे मान्यवर, पत्रकार, मीडिया, मुद्दाम बोलावल्याबरोबर विश्वनाथ नेने पण इथं आलेत. आणि त्याचप्रमाणे सगळी सावईकर कुटुंबातली घरची मंडळी. खरं म्हणजे मनात खूप गोष्टी असतात, पण त्या पूर्ण करणं होऊ शकतं की नाही हा एक प्रश्न असतो. पण काही गोष्टी आपोआप पूर्ण होतात. त्यातलंच हे शारदाताईवरती लिहिलेलं पुस्तक. ज्यावेळी प्रागतिक मंचानं विचार केला की हे पुस्तक व्हायला पाहिजे आणि रमेश वस्कर आणि डॉक्टर अनिता दिवे माझ्याकडं आणि मिथिलकडं आल्या, त्यावेळी त्यांनी म्हटलं असं असं पुस्तक शारदाताईवरती आम्ही लिहिणार. मी म्हटलं नक्कीच लिहा, कारण ते कर्तव्य आहे आमचं. कारण सगळ्या गोष्टी इतिहासात आहेत, पण इतिहासाची नोंद पुढं नेण्यासाठी अशा गोष्टी आमच्यामध्ये विमोचन करून आमच्या पुढं आणणं अत्यंत जरुरीचं असतं. आणि त्याचसाठी तो प्रयत्न प्रागतिक मंच आणि रमेश वस्करांनी केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. स्वातंत्र्य लढा मला वाटतं 18 जून 1947 साली चालू झाला. 18 जूनमध्ये मडगावमध्ये डॉक्टर लोहिया आले. लोहिया इथं आले होते फक्त विश्रांतीसाठी, म्हणजे भारताचं स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना विश्रांती घेण्यासाठी त्यांचाच एक डॉक्टर कलिग डॉक्टर मिनेजिस यांच्या घरी ते आले होते. आणि त्यांनी इथं बघितलं की इथले जे लोक आहेत ते सगळे खाणं पिणं त्यांचं योग्य तऱ्हेनं चालू आहे, पण कुणी कुठेही काही बोलू शकत नव्हते. म्हणजे ते पिंजऱ्यातील पोपटासारखे इथं होते. आणि त्यासाठी काहीतरी करावं या दृष्टिकोनातून त्यांनी 18 जूनमध्ये मडगाव लोहिया मैदानमध्ये हे चालू केलं. आणि त्याची खरी मुहूर्तमेढ तर कुठं लागली तर ती आमच्या साविवेरे या गावात, 3 गावात. म्हणजे या पुस्तकात ते नमूद आहे. पहिल्याच आवृत्तीमध्ये ते लिहिलेलं असणार, मी वाचलं होतं ते, आता पण मी बघितलं. आणि पद्माकर सावईकर यांच्या कुटुंबात हे सुरू झालं आणि तिथून ते मोठ्या प्रमाणे पसरलं. कारण हे करण्यासाठी पुन्हा येणारी माणसं त्यावेळी नव्हती, पण सावईकर कुटुंब, मी एकटंच शारदाताई होत्याच त्याबद्दल, पण संबंध कुटुंब ह्यांचं, सावईकरांचं ह्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होतं. आणि जेव्हा हे मला केव्हा काढलं मलासुद्धा हे माहीत नव्हतं आधी. कारण हे जेव्हा मी त्यात अत्यंत गंभीरपणे बघितलं तेव्हा मला ते सगळं कळालं. आणि त्यानंतर मी स्वातंत्र्य सैनिकाची जेव्हा मी पुण्याला क्रांती मैदानावरती स्तंभ उभे केले, त्यावेळी ही सगळी नावं त्या स्तंभामध्ये आलेली आहेत. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचं सावईकर घराण्यातली सगळी नावं, मला वाटतं तुम्ही आणि कोरडे, ही सगळी नावं त्या स्तंभामध्ये आहेत. त्या स्तंभाचा अर्थसुद्धा काही राजकारण्याला माहीत नव्हता. काढून टाकूया असं म्हणतं. पण ह्याला अर्थ नसतो, कारण शेवट काम केलेलं, इतिहासामध्ये नोंद झालेलं काम लोकांपर्यंत आलेलं आहे. आणि ते पुढं चांगलं करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न चालूच आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण आज हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला खूपशा गोष्टी कळेल. शारदाताईंनी काय केलं, शारदाताईंनी काम कसं केलं, कुठपर्यंत त्यांनी हे दिलं, हे सगळे वाचल्यानंतर मला करायचं. कारण ह्यात एक प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा नवीन जे आमचं युवा वर्ग आहे, युवती वर्ग आहे, त्यांना प्रेरणा देणं प्राप्त आहे. आणि या पुस्तकातून ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचेल असं मला वाटतं. सुंदर अशी प्रस्तावना डॉक्टर अनिता दिवेंनी लिहिली, रमेश वस्करांनी लिहिलेली या सगळ्या
पुष्कळ गोष्टी आहेत. मुद्दाम ते वाचन करावं असं मी नमूद करतो. त्याशिवाय ह्याची एक प्रत प्रागतिक मंचाने आमच्या माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत कोणत्या तालुक्यात तरी पोचवावी अशी मला तुमची विनंती आहे. कारण शेवटी हे कोणीतरी करणं प्राप्त आहे. म्हणजे ह्या पुस्तकाची प्रत जर प्रत्येक शाळेमध्ये पोचली, हायस्कूलमध्ये पोचली, थोडा तरी प्रसार आमच्या मुलामध्ये होऊ शकतो, जागृतता होऊ शकते आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं. आज मला मुद्दाम इथं बोलावलं. खरं म्हणजे हा कार्यक्रम 6व्या वेळेला होणार होता, पण काही कारणांमुळे तो होऊ शकला नाही. पण आज तो होतोय ते पाहून खरंच मनापासून मी प्रागतिक मंच कोंडा आणि त्याचप्रमाणे रमेश वस्करांचं अभिनंदन करतो. परत एकदा शारदाताईंना विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांना परत एकदा नमस्कार करतो आणि मध्ये 2 शब्द आवर्ते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडील आणि आई आमचे वडिलांचे पोर्तुगीज नोकर होते, पोर्तुगीजांचे असून ते सगळे निमये तुमच्या गोरे सगळ्या रानडे, घराण्याबद्दलच लिहिलेलं आहे. सगळे पत्रकार आणि इश्कॉलानी मुलं सगळे इथल्या पोलिसांची. स्वातंत्र्य सैनिकांची जे बाहेरून येतात ती मुलं सगळे आमच्याकडे होते काम करत. आपण सगळेजण वाचाल. आत्ताच वस्करांनी सांगितल्याप्रमाणे माधवराव ढवळीकर ट्रस्ट हे शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान आणि सहकार्य करतात. बऱ्याच जणांसाठी तो आधारस्तंभ आहे आणि आमचं प्रागतिक विचार मंच सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट चांगली सरांकडे घेऊन जा आणि त्यांनी त्याला हो म्हणावं हे जवळजवळ ठरून गेलेलंच आहे. तशाच पद्धतीने आजचंही हे पुस्तक झालं. मी सर्वप्रथम माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे शारदाताई ज्यांच्यावरती हे पुस्तक लिहिलं गेलं, त्यांनी वेळोवेळी वस्कर त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ती माहिती मागितली आणि त्याप्रमाणे त्यांनी साथ देऊन ती केली आणि हे ईश्वरी कार्य आज त्या निमित्ताने पूर्ण झालं असं मी म्हणेन. तेव्हा त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. निश्चितच तरुणांपुढे हे जाईल. विशेषतः तुम्ही जे बाहेरले म्हटले ते भीतरले बाहेरले जो वाद आहे, ताईंनी खूप सुंदर वाक्य सांगितलं. आपल्यासाठी बाहेरचे लोक येऊन इकडे तुरुंगात पडत होते, ही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आम्ही करायचंच त्यामुळे नव्हे. हे विश्वजी माझे घर अशा पद्धतीने त्यांनी त्या महाराष्ट्रात, पुण्यात असू दे किंवा इथे असू दे, त्यांनी सगळ्याच लोकांची काळजी घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी जीवनात त्याग केलेला आहे ते सगळ्याचे यथार्थ वर्णन या पुस्तकात आलंय. तुम्ही सगळेजण तो वाचा आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. प्रागतिक विचार मंचचे आभार. तुम्ही सगळे मीडिया, पत्रकार आणि तुम्ही सगळे नातेवाईक सदस्य, आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम इथे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न केला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. इंडिव्हिज्युअल नावं घेत नाही, चुकेल म्हणून. ढवळीकर ट्रस्ट हा जो मिनिस्टरांनी म्हटलं की प्रत्येक फोंडा तालुक्यातल्या शाळांना हे द्यावं पुस्तक, माझ्या मते खरं प्रत्येक तालुक्यात जायला पाहिजे. आज ती गरज आहे. आणि एक गोवन स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत फॅमिलीशी असोसिएट आहे, ह्यामुळे मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की तुम्ही सर असेच पुढे चला. कारण आज जे चाललं आहे, जसं आमच्या आत्याने सांगितलं, ते आम्ही अधोगतीकडे चाललो आहे. मी स्वतः एक वकील आहे, मी बांधकाम व्यवसायात आहे, पण मी व्यवसाय करताना पर्यावरणाचा समतोल ठेवून करतो. जिथे मला वाटतं की आमच्या भाषेत अफेअर म्हणतो त्याला, जिथे हाईट जास्त असते, असं मी काही नाही करत. पण पैशाचा हव्यास हा प्रत्येकाला चुकीच्या दिशेने घेऊन जातो. त्यामुळे सर तुम्ही पुढे चला. मी सर कशाला म्हणतो तर आज देअर हॅज टू बी वन पर्सन हू गिव्स अस सम डायरेक्शन, अँड सुनील भाई हॅज गॉट दॅट इन हिम दॅट ही कॅन शो अस द राईट पाथ. सो आय वुड रिक्वेस्ट यू टू मूव्ह हेड. वी ऑल ऑफ अस आर विथ यू. काही असेल जर कमी पडत असेल तर मला वाटतं यूथना तुम्ही पुढे करा. सो आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कंटिन्यू इट फॉरवर्ड. अँड again on behalf of Savekar family, I thank all of you for being here and publishing this book.
सो थँक्यू ऑल.